सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज पुन्हा आमचा प्रवास मुंबई टू खेड फॅमिली सोबत एकत्र गावाला जायची मजा काही वेगळीच आहे। ही लाल परी जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत गावाला आल्यासारखं वाटत नाही। जसं गावाच्या जवळ जात होतो तशी गावाची आम्ही फायनली आमच्या वाढत पोहोचलो। गावच्या घराच्या जवळ पोहोचल्यावर काही वेगळंच आनंद मनाला घरात कलरचं काम चालू होतं, त्यामुळे घरात जरा जास्तच पसारा झाला। थोडा वेळ टाइमपास करून फायनली घर साफ करायचं काम हातात घेतलं। कलरचं तर काम पूर्ण झालं होतं, पण घरातलं मम्मीने घराची, किचनची आणि हॉलमधली साफसफाई करायला सुरुवात केली होती आणि आम्ही सर्वांनी पर्सनली कामं करायला घेतली होती। खरंच खूप कंटाळा आला होता। फायनली सर्व साफसफाईचं काम कंप्लीट झाल्याच्या नंतर आमच्या घराचा हा फायनल लुक असा होता। आम्ही कोणी गावी राहत नसल्या कारणामुळे सर्व भांडी काढून धुवून स्वच्छ करून मग जेवणाला सुरुवात करायला लागते। मम्मीने इथे जेवणाला सुरुवात केली। भूक तर इथे सर्वांना खूप लागली होती, पण पहिली शिवसाठी मॅगी बनवली आणि त्याला खाऊ घातली। टाईमही खूप झाला, अगोदर त्याला भरवून घेतलं। जेवण होईपर्यंत झाडावर आलेल्या आंब्यांकडे आमची नजर गेली। खरंच खूप छान सुंदर अशा काठीच्या साह्याने आम्ही झाडावरचे आंबे खरंच गावाला आल्यावर दिवस कसा जातो हे खरंच समजत नाही। जेवताना तोंडी लावण्यासाठी थोडे आंबे आम्ही काढून घेतले। आजींना आणि पप्पांना आंबे काढताना बघून शिवने सुद्धा हातात काठी घेऊन आंबे काढण्याचा प्रयत्न केला। खूप गरम होतंय असं कारण देऊन थंड पाण्याने आंघोळ करण्याची मजा शिवनात आता घराच्या बाहेर अशी गाय बघायला भेटणं हे दुर्मिळच झालेलं आहे। दुपारी लाईट गेली होती, त्यामुळे आम्ही रानातला रानमेवा गोळा करण्यासाठी झाडावरची ताजी करवंद मम्मीने आम्हाला काढून दिले। झाडावरची ताजी करवंद खाण्यात काही वेगळीच मजा आहे नाही आणि वेळेचं भाने नाही। कसा आमचा आजचा दिवस कोकणात पूर्ण गेला समजलंच नाही। सुखद असा घरी आल्याच्या नंतर थोडा पसारा पडला होता, तो आवरून घेतला। भांडी वगैरे धुवून पुन्हा रिटर्न ठेवायची होती। आजचा आमचा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा गेला समजलंच नाही। घरातून पाय निघतही नव्हता आणि मन खूप भारावं तर लागणारच। पुढचा प्रवासही बाकी होता। फायनली घर बंद करून घराला टाटा करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो। भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये। बाय।